आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची शनिवारी उमेदवार निवड प्रक्रियेसाठी आढावा बैठक। इच्छुक उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कार्याचा आणि संघटनेतील योगदानाचा सविस्तर घेतला आढावा। पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न। यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, तालुका अध्यक्ष कैलास सांडबोर, कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांबारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची हजेरी। या बैठकीत जुन्नर आणि खेड तालुक्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक तयारी आणि धोरणात्मक नियोजन या संदर्भात सखोल चर्चा। खेड तालुक्यातील साकुर्डी येथे निर्मळवाडीच्या घाटात शनिवारी सकाळी टेम्पोचा अपघात। अपघातात दोघे गंभीर जखमी, 5 जणांना किरकोळ दुखापत। जखमींना राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल। जखमींची प्रकृती स्थिर। घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर टेम्पो उलटल्याची प्राथमिक माहिती। खेड पोलिसांचा तपास सुरू। चाकणच्या मुख्य चौकातील चिमणी पाखरू नावाच्या सोरट जुगारीवर पोलिसांचा छापा। जुगार चालक मालकासह जुगार खेळणाऱ्यांवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल। अविनाश पोपट ब्रह्मणे, वाहिद शेख, शेषराव काशीनाथ सोनुले, कैलास जगन्नाथ राठोड, चंद्रकांत शिवाजी जाधव यांच्यावर गुन्हा। रोख रक्कम आणि जुगार साहित्य पोलिसांनी केले हस्तगत। चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुनील गोविंद भागवत यांची फिर्याद। अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी। अपघाताची खबर न देताच वाहन चालक पसार। चाकणच्या रानुबाई मळा येथील दुचाकीस्वार विजय कुमार वय 22 याला अपघातात गंभीर दुखापत। चाकण चौकात रात्री 12:15च्या सुमारास संजीवनी हॉस्पिटल समोर घडली घटना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सत्र। खेड औद्योगिक वसाहतीमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सत्र। पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सेज मधील हॉटेलवर छापा। शनिवारी पश्चिम पट्ट्यातील अंबुगाव आणि पूर्व भागातील निमगाव येथे पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई। निमगावातील दास कंपनीच्या शेड लगत सीलबंद दारूच्या बाटल्या सापडल्या।